नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, गुढीपाडव्याला इच्छापूर्तीसाठी गुरुचरित्राचा हा अध्याय नक्की वाचा. जे तुमच्या मनात असेल ते सगळं काही पूर्ण होईल. तुम्ही जर स्वामींचे भक्त, स्वामींचे सेवेकरी असाल आणि स्वामी महाराजांवर तुमचा संपूर्ण विश्वास असेल तर तुम्हाला 2 तारीख माहिती पाहिजे. पहिली 19 मार्च आणि दुसरी 20 मार्च. 19 मार्चला हिंदू नववर्ष सुरू होणार आहे. चैत्र महिन्याचा पहिला दिवस, चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस आणि गुढीपाडवा हा सण आहे 19 मार्चच्या दिवशी. आणि 20 मार्च का? तर 20 मार्च आपल्या सगळ्यांच्या आवडत्या स्वामींच्या प्रकट दिवसाचा हा दिवस आहे, म्हणून हा दिवस सुद्धा महत्त्वाचा आहे. पण आज आपण फक्त 19 तारखेच्या दिवसाबद्दल बोलणार आहोत, गुढीपाडव्याबद्दल बोलणार आहोत. गुढीपाडवा हा सण खूप मोठा असतो. चैत्र नवरात्री या दिवसापासून सुरू होते, हिंदू नववर्ष या दिवसापासून सुरू होतं. म्हणून आपण जेव्हा सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा, अंघोळ करा, सगळ्यात आधी सूर्याला अर्घ्य द्या, बाहेर जा, सूर्याला बघून अर्घ्य द्या, सूर्याला पाणी अर्पण करा. याने काय होईल? नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक होईल. त्यानंतर देवघरासमोर बसून स्वामींना नमस्कार करा आणि गुरुचरित्राचा हा अध्याय वाचून घ्या. काहीच खाऊ नका, पिऊ नका, सगळ्यात आधी गुरुचरित्राचा हा अध्याय वाचून घ्या. कारण हा अध्याय पवित्र, शुद्ध आपण असू तेव्हाच वाचायचा असतो. म्हणून सकाळीच हा अध्याय वाचून घ्यायचा, फक्त एका दिवसासाठी, फक्त गुढीपाडव्यासाठी. तुमची जी इच्छा असेल ती बोलायची, तुम्हाला जे मागायचं असेल ते मागायचं. हा अध्याय आहे गुरुचरित्राचा 21वा अध्याय. हा तुम्ही गुरुचरित्र पारायणामधून सुद्धा वाचू शकतात किंवा तुमच्याकडे जर PDF फाईल असेल गुगलवरून सर्च करून तुम्ही वाचू शकतात. 21वा अध्याय गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी वाचायला अजिबात तुम्ही विसरू नका. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.